हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आय एस. तर आज आपण बघणार आहोत मेन्ससाठी या सिरीजचा पार्ट 2, ज्यामध्ये आपण डेली मेन्ससाठी 2 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे की व्हाय डिड द आर्मीज ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मोस्टली कंप्राइजिंग ऑफ द इंडियन सोल्जर्स विन कन्सिस्टंटली अगेन्स्ट द न्यूमरस अँड बेटर इक्विप्ड आर्मीज ऑफ द इंडियन रोलर्स. म्हणजे आणि त्याचं आपल्याला रिझन सांगायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला काय विचारले, तर त्यावेळची जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्याच्यामध्ये इंडियन सोल्जर्स होते आणि त्यावेळची जी आपली इंडियन रोलर्स होते त्यांच्याकडे ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा जास्त सैन्य होतं, तसंच त्याच्याकडे चांगलं साहित्य होतं. तरी पण ईस्ट इंडिया कंपनी कंटिन्युअस वॉर कशी काय जिंकू शकली याच्या मागचे तुम्हाला रिझन विचारले. तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही हा पार्ट लिहू शकता, ज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी हॅड युरोपियन सोल्जर्स इन द अर्ली डेज. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडे डायरेक्ट इंडियन सोल्जर्स नव्हते, स्टार्टला त्यांच्याकडे युरोपियन सोल्जर्स होते. हायएव्हर द British army gradually began recruiting Indian classes and communities. With the subsequent political development and the number of the soldiers increased in the British army, providing the effective strength. आणि हळूहळू काय झालं, तर इंडियन सोल्जर्स त्यांनी भरती करून घ्यायला लागले आणि त्यांची स्ट्रेंथ वाढवायला लागली. तर आता जो आपला मेन क्वेश्चन विचारलाय त्याचा आन्सर द्यायला चालू करू. तर हे तुम्ही टायटल लिहू शकता असं, डिस्पाइट हॅव्हिंग न्यूमरिकल डिसएडव्हान्टेजेस म्हणजे त्यांच्याकडे ऍज कम्पेअर टू इंडियन रोलर्स सैन्यांची कमी संख्या असताना पण ती कशी काय जिंकले, तर कोणत्या वॉर्स जिंकल्या, तर प्लासी असू दे, बक्सर असू दे, याच्यामध्ये त्यांच्याकडे सैन्य कमी असून पण ते जिंकले. तर आता आपण सगळे रिझन्स बघू. पहिला, इन फायटिंग अँड मल्टिपल फ्रंट वॉर्स. देअर वॉज द कॉन्स्टंट इन फायटिंग अमंग द इंडियन रोलर्स लाईक मराठा हेल्प द ब्रिटिशर्स इन द थर्ड अँग्लो मैसूर वॉर. द ब्रिटिश टूक वन एनिमी टू अनदर सिक्वेन्शियली. आता ब्रिटिशांची पहिली पॉलिसी काय ठरली, तर पहिला आपला ड्रॉबॅक स्वतःचा इंडियन वाल्यांचा काय होता, तर आपापसात लढत होते. आता दुसरा म्हणजे एक्झाम्पल एक दिले की मराठ्यांनी हेल्प केली कोणाला, तर ब्रिटिशांना मदत केली थर्ड अँग्लो मैसूर वॉर साठी. ठीक आहे. तसंच ब्रिटिशांनी असं बऱ्याचशा लढाईमध्ये काय केलं, एका इंडियन रुलरचा वापर केला दुसऱ्या इंडियन रुलरला हरवण्यासाठी, आणि सेम सिच्युएशन त्यांनी पुढे चालूच केली. त्यामुळे त्यांना सहजपणे वॉर जिंकता आले. त्यानंतर पुढचा, leadership and strategy. Unlike Indian kings who lacked effective leadership, governor like Clive Wellesley were able to strategize and utilize their human resources effectively. आता भारतीय जे राजे होते त्यांची एवढी स्ट्रॅटेजी किंवा लिडरशिप एवढी चांगली नव्हती. त्यांच्यामध्ये क्लाइव्ह असू दे किंवा वेलेस्ली असू दे यांच्यासारखी लिडरशिप कॅपॅसिटी नव्हती. आता क्लाइव्ह, वेलेस्ली यासारख्या लोकांनी काय केलं, तर त्यांच्याकडे ह्युमन रिसोर्सेस भले कमी असला तर त्याचा इफेक्टिव्हली यूज केला. ठीक आहे. त्यानंतर मिलिटरी सुपेरियरिटी. द ब्रिटिश आर्मी हॅड advantages over that Indian rulers because the modern weapons and the technology such as firearms, modern musket and cannons. आता आपल्याकडे इंडियन रोलर मॅक्झिमम आपल्याकडे तलवार वगैरे ह्या टाइपचेच काय म्हणतात ते इक्विपमेंट्स होते, पण त्यांच्याकडे काय सगळे मॉडर्न होते. म्हणजे फायर आर्म्स होते, मॉडर्न मस्केट होते, कॅनन्स होत्या, त्या पण सगळ्या मॉडर्न होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मोर ऑर्गनाइज्ड. द ब्रिटिश हॅड मोर ऑर्गनाइज्ड अँड बेटर हिरार्की, a uniform way of operating which gave them edge of over Indian rulers. For example, effective suppression of the revolt over 1857. ठीक आहे. आता त्यांच्याकडे काय सगळी सिस्टम जी काय होती त्यांची ऑर्गनाइज होती, त्यांच्याकडे हिरार्की फिक्स ठरलेली होती आणि त्याचा उपयोग करून ते आणखी बरेचसे रिवॉल्ट त्यांनी सरप्राईज केला. एक्झाम्पल दिले त्यांनी 1857. पुढचा, इफेक्टिव्ह रिक्रुटमेंट अँड डिसिप्लिन. The British sidelined caste, clan, and personal ties in matter of the promotion in the both armies and civil administration, which ensured efficiency and functioning of the institution. ठीक आहे. आता ब्रिटिशांनी असं कास्ट असू दे किंवा क्लॅन असू दे किंवा पर्सनल टाईज हे असल्या गोष्टी काय केल्या त्यांनी बाजूला ठेवल्या आणि त्यांनी मेन आपल्या आर्मी मध्ये रिक्रुटमेंट साठी मेन कॅपेबिलिटी बघितली आणि डिसिप्लिन त्यांनी जास्त प्रमाणात ठेवला. ठीक आहे. त्यानंतर रोबस्ट फायनान्स. लॉयलिटी ऑफ द ऑफिसर्स soldiers were ensured through the regular system of the payment of the salaries. In comparison, most of the Indian rulers did not have enough money to pay salaries regularly. आता ब्रिटिशांचा फायदा एक होता की ते त्यांचं सॅलरीज वगैरे पेमेंट वगैरे किंवा त्यांना जास्त मानधन वगैरे चांगल्या प्रमाणात द्यायचे, पण जे भारतीय रुलर होते त्यांच्याकडे तेवढा पैसा नसायचा, ते रेग्युलर सॅलरी देऊ शकत नव्हते. त्यामुळे जे सैन्य ते पण तेवढे इफेक्टिव्हली काम करू शकत नव्हतं. हे झालेत कारण, रिझन झालेत की बाबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असू दे हे भारतीय रुलरवर कसे डॉमिनेट ठरले.
आता कंक्लुजन मध्ये आपण असं लिहू शकतो, द प्लॅन अँड द लिडरशिप आर जस्ट इम्पॉर्टंट ॲज नंबर्स. म्हणजे काय, प्लॅनिंग आणि लिडरशिप ही नंबर एवढीच इम्पॉर्टंट आहे. द ब्रिटिश इंडिया आर्मी गेन मास्टरी ओव्हर इट. ठीक आहे, हा झाला आपला पहिला क्वेश्चन. तर आता बघून घेऊ क्वेश्चन नंबर 2. हाऊ विल यू एक्सप्लेन दॅट मिडेवल इंडियन टेम्पल स्कल्पचर्स रिप्रेझेंट सोशल लाईफ ऑफ दोज डेज. क्वेश्चन मध्ये असं विचारले की मिडेवल इंडिया मधले जे टेम्पल्स होते किंवा स्कल्पचर्स होते ते त्या काळची सोशल लाईफ कशी एक्सप्रेस करतात, म्हणजे समाज जीवन कसे रिप्रेझेंट करतात ते सांगायचं. तर पहिला आपण इंट्रोडक्शन मध्ये हे लिहू शकतो, Indian temples have symbolized very ethos of the lifestyle of the people through the centuries. To illustrate, sculpture element like dancers, musicians, teachers, disciples were either depictions of the daily life events, inspiration from social life of that times. म्हणजे त्यावेळेचे जे स्कल्पचर वगैरे होते ते त्यातलं डेली लाईफ त्यांचं, तिथल्या लोकांचं, त्यावेळेच्या लोकांचं काय होतं ते आपल्याला स्कल्पचर्स मध्ये वगैरे पाहायला मिळतं. हे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता. तर आता मेन पॉईंट चालू करू, medieval Indian temple sculptures and representation of the social life. पहिला पॉइंट तुम्ही असं लिहू शकता, the human figures at Khandarya Mahadev temple shows the beauty and angles of the sculptural activity. The general theme of this sculpture is pursuit of dharma, अर्थ, काम आणि मोक्ष. ठीक आहे, दुसरा पॉइंट तुम्ही लिहू शकता, डान्स अँड म्युझिक व्हेरी इम्पॉर्टंट aspect of the life. The musical pillars of Vittal temple at the Hampi combine the music and the sculptural sense of the society. थर्ड पॉइंट तुम्ही लिहू शकता, द रंगमंडप कुठे आहे तर तो विरूपाक्ष टेम्पल इज द एरिया वेअर सोशल ऍक्टिव्हिटीज टुक प्लेस. दिस प्लेस हॅव बोथ. आता या प्लेस मध्ये आपल्याला कार्विंग्स पण मिळतात आणि पेंटिंग्स विच कन्वे द पॉवर ऑफ द किंग हु बिल्ट इट. म्हणजे तिथं आपल्याला त्यावेळेच्या राजाचं किंवा तिथल्या सामाजिक जीवन आपल्याला या पेंटिंग्स मधून वगैरे समजतं. त्यानंतर सेन्स ऑफ एप्रिसिएशन लिटरेचर इन द असेंब्ली बाय नरसिम्हा गंगारुलर. इट इज रिफ्लेक्टेड इन द स्कल्पचर्स ऑफ द सन टेम्पल कोणार्क. ठीक आहे, जो आता नरसिम्हा आहे त्याचं जे लिटरेचर वगैरे ते आपल्याला सन टेम्पल मध्ये पाहायला मिळतं, म्हणजे कोणार्क मध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा, द पिलर्स ऑफ होयसाला आर्किटेक्चर स्टँड एव्हिडन्स ऑफ एक्सपर्टीज ऑफ द स्कल्पचरल कम्युनिटी ऑफ द सोसायटी. दे आर द साइन आर्ट वर्क अनलाइक द अदर वर्क्स. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही आणखीन एक वाहनाचं लिहू शकता, द टेम्पल्स ऑफ वाहनास श्रीरंगपट्टम टेम्पल, Srirangam temple, which are used to carry idol of deity, showcase the utility of small sized images and procession during the festivities. आता हे झालं तुमचं का कसं रिप्रेझेंट करू शकता हेच कारण वगैरे म्हणू शकतो आपण. आता कंक्लुजन मध्ये तुम्ही हे लिहू शकता, तर स्कल्पचर्स इन द टेम्पल हॅव रिमेन्ड an important component of the Indian culture. They were either portrayals of the ordinary life, documentation of the victory or a good deed or done for the religious purpose. ठीक आहे, सो स्टुडंट्स हे झाले आजचे 2 क्वेश्चन्स. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.